बुलढाण्यात लाडकी बहीण योजनेचा गैरवापर 199 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ पडताळणीत उघड. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 199 महिला कर्मचारी लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. शासनाने सुरू केलेल्या तपासात राज्यभरात 1182 महिला कर्मचाऱ्यांनी ही योजना चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या 1182 पैकी सर्वाधिक म्हणजेच 199 महिला लाभार्थी फक्त बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना मदत करण्यासाठी आहे. मात्र शासकीय सेवा बजावणाऱ्या महिलांनी स्वतःला अपात्र असूनही लाभ घेतल्याने प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. या संदर्भात जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येलोंडे यांनी माहिती देताना सांगितले की गैरवापर करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांविरोधात चौकशी सुरू असून लवकरच योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. सर, आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण किती लाडक्या बहिणी आहेत या सध्या लाभ घेत होत्या आणि त्यापैकी काही महिलांचा लाभ थांबवण्याची माहिती आहे? काय नेमकी? साधारणतः 51,000 लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि 51,000 जे लाभार्थी आहेत त्यामध्ये 21 ते 65 वयोगटामध्ये न बसणारे असे 12,000 लाभार्थी आणि एका फॅमिलीमध्ये म्हणजे मल्टिपल फॅमिली जे मेंबर असतील त्यांच्या पडताळणी संदर्भातले याद्या आपल्याकडे प्राप्त आहेत. त्याची सध्या पडताळणी सुरू आहे. पडताळणी अंती जर ते पात्र असतील तर त्याची शासनाकडे शिफारस करण्यात येणार आहे आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ कायमचा त्यासोबत बंद करण्यात येणार. सर, काही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे. किती महिला अशा एकूण लाभ घेतल्याचे आढळले? शासनाचं एक 18 ऑगस्ट 2025 एक पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे जिल्हा परिषदनं. त्यात त्यांनी साधारणतः 1183 लाभार्थी जे आहेत हे टोटल महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आलेले आहेत. त्यापैकी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये साधारणतः 199ची यादी प्राप्त झालेली आहे. परंतु या 199 पैकी त्याची पडताळणी सध्या सुरू आहे. ती कोणत्या विभागाची आहे काय आहे? 199ची पडताळणी अंती खरंच त्या महिलांनी लाभ घेतला किंवा नाही याचे ज्यावेळी शहानिशा होईल त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शासनाने त्यांच्याकडनं वसुली तर करून घेण्यास सांगितलेलं आहे. पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असे निर्देश दिले की यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुद्धा प्रस्तावित करावी. कुठल्या विभागाच्या ह्या महिला कर्मचारी देखील निष्पन्न झाले का? नाही, अजून तरी नाहीये. आताच 2 दिवसा अगोदर ती यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे. संबंधित सर्व विभागांना आम्ही ती पाठवत आहोत. त्या विभाग प्रमुखांकडनं आम्हाला ती प्राप्त झाल्यास त्या संदर्भातले पुढील कारवाई संदर्भातले जे प्रस्ताव आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे.